वळूयात पुढच्या बातमीकडे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. मी सावजी खाल्ला तर 1 महिना आजारी पडेन असं वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. तर या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलंय. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की हॉटेल्समध्ये गेल्यावर आपण म्हणतो की चांगलं जेवण दे. यावेळी बोलताना त्यांनी नागपुरातील सावजीचा उल्लेख केलाय. सावजी जर माझ्यासारख्यांनी खाल्लं तर मी 1 महिना तरी हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे आणि आपण ते खातो. अशा प्रकारचं ऑइली, फॅटी आणि सॉल्टी त्याचबरोबर शुगरी पदार्थ खाल्ले तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, असंही मुंढे म्हणाले. दरम्यान तुकाराम मुंढेंनी केलेल्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय असं सावजी, म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. दरम्यान नागपूरचं सावजी खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेन असं वक्तव्य तुकाराम मुंढे यांनी केलंय. दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यानंतर सावजी पदार्थांबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली आहे. सावजी बनवण्याची खास पारंपरिक पद्धत आहे. तशा पद्धतीनं बनवलं तर ते पोटासाठी कुठलंच त्रासदायक ठरत नाही. मात्र आजकाल जास्त तेल आणि तिखट टाकलं म्हणजे सावजी होतं अशा पद्धतीचा गैरसमज सोशल मीडियावर पसरवला जात असल्याने प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेलं आहे. तसेच योग्य पद्धतीने सावजीचा हा जो रस्सा आहे तो तयार केला तर जळजळ होणार नाही. सावजी नक्की छान होईल आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल असंही विष्णू मनोहर यांनी म्हटलंय. सावजी म्हणजे काय की विणकर बुनकर समाज म्हणजे सावजी, आणि हे लोक मध्य प्रदेशातून मायग्रेट झाले महाराष्ट्रामध्ये. आणि सावजी जी पद्धत आहे जेवणाची पूर्णपणे वेगळी आहे की ते सगळे मसाले काळपट रंगावर भाजतात, त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर गरम पाण्यात उकळवतात. गरम पाण्यात उकळून नंतर मग त्याला पाट्यावर म्हणत्यावर पिष्टमय असं वाटतात आणि म्हणून तो एकदम असं थिन पातळ रस्सा असतो. पण आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं असं, तसं नसतं. जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही. आणि एक छान निगुतनी करण्याची प्रोसेस आहे आणि मला वाटतं त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर सावजी तुमचं नक्की छान होईल आणि तुम्ही सावजीच्या प्रेमात पडाल. आणि सावजी म्हणजे खूप तिखट असं नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर अवघ्या 78 दिवसांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून तब्बल 9,49,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नहाटा यांना अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी राहुल रामराजे मक्तेदार यांना मॅग्नेट प्रकल्पात गुंतवणूक केल्यास 78 दिवसांत रक्कम दुप्पट करून देण्याचे तसेच कंपनीत संचालक पद देण्याचे आमिष दाखवण्यात आलं. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने नाहटा यांच्या खात्यावर 1 कोटी रुपये तर अन्य आरोपी अजय चौधरी यांच्या खात्यावर 1,60,00,000 रुपये जमा केले. या प्रकरणात एकूण 9,49,00,000ची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यानंतर बातमी आहे बीडमधून. बीड जिल्ह्यातल्या टाकळी इथल्या विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता एसआयटी कडून करण्यात येतोय. तर एसआयटी कडून सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. तर खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान तपास सीआयडी कडे गेल्याने या प्रकरणाला गती मिळेल का आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
अकोल्याच्या बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी पोलीस कर्मचारी पवन वडगावेला अटक करण्यात आलेली आहे। लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचं उघड झालं असून 42 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पीडित तरुणीचा अखेर मृत्यू झालाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर 13 दिवस फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आम्ही कलमवाढ केली होती आणि आपला आरोपी फरार होता। तर आता त्यानंतर माननीय SP साहेब अर्चितजी चांडक सर आणि आम्ही खूप त्याच्यात मेहनत घेऊन ठाणेदाराला जोडगे साहेबांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये आता यश मिळालेलं आहे आणि आपला जो आरोपी आहे पवन वडगावे आता अटक झालेला आहे आणि आता पुढचा आम्ही तपास करतो। यानंतर बीडमधून आणखी एक बातमी समोर येते। बीडच्या अंबाजोगाई शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका चायनीज सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेत हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तपासणी दरम्यान चायनीज सेंटर विनापरवाना सुरू असल्याचे तसेच अत्यंत अस्वच्छ आणि अनारोग्यदायी वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची निदर्शनास आलं। तर या कारवाईची माहिती परिसरात पसरताच सदर बाजारातील अनेक हॉटेल्स आणि मांस विक्रीची दुकानं जी आहेत ती कारवाईच्या भीतीने तातडीने बंद करण्यात आली आहेत। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगर परिषदेतील घनकचरा कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांनी केला। यासाठी त्यांनी नगर परिषदेला भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसेच या प्रकरणी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्यानंतर चौकशीचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। दरम्यान भाजप शिवसेनेची सत्ता असतानाच शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे चांदवडच्या या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। वर्षाचा 2 ते 3 कोटी रुपये जवळजवळ त्याच्या नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या वरती नगर परिषदेची साफसफाईवरती खर्च करत होती। पण त्याच्यापैकी कुठलाही पैसा हा नगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता। त्यांना 622 रुपये जे द्यायचे ठरलेले होते त्यांच्या टेंडरमध्ये 622 होते। 622 पैकी फक्त 380 रुपये म्हणजे उर्वरित पैसे कुणाकडे जात होते याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की उर्वरित पैसे कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, कुठल्या अधिकारीकडे जात होते, कुठला माणूस त्या ठिकाणी ते सगळं मॅनेज करत होता, असे अनेक प्रश्न आहेत। तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भाजीपाला पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय। काही दिवसांपूर्वीच 15 ते 20 रुपयांना विकली जाणारी कोथिंबीरीची जुडी आता अवघ्या 5 रुपयांत 2 जुड्या मिळतात। तर 70 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलेली हिरवी मिरची आता 20 रुपये किलो दराने विकली जाते। भाजी मंडई आणि आठवडी बाजारपेठांमध्ये कोथिंबीर त्याचबरोबर मेथी, पालक, भेंडी, वांगी, दोडका, काकडी, गवार, कारले, टोमॅटो या सगळ्या स्थानिक भाजीपाल्याची मुबलक आवक होते। मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर लक्षणीयरित्या कमी झाले असून ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला आहे। पुढची बातमी। बीड जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। मागील वर्षी 11,64,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर यंदा आतापर्यंत केवळ 2,84,000 शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलाय। मागील वर्षीच्या अतिवृष्टीनंतरही अनेकांना विमा भरपाई न मिळाल्याने शेतकरी नाराज असल्याचं चित्र आहे। दरम्यान पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचं आवाहन केलंय। बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्य मंडळामध्ये 5, 6, 7 वेळा अतिवृष्टीच्या नोंदी सरकारकडे आहेत। असे असताना सुद्धा आणि वारंवार पीक विम्याच्या नुकसानीच्या धर्तीवरती मागणी करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही पदरात नुकसानीपोटी मिळालेला नाही आहे। या बाबी लपवून ठेवून केवळ सुधारणावादी पीक विम्यामुळेच शेतकरी याच्याकडे कमी येत आहेत
ही बाब अधोरेखित केली जाते आहे ती पूर्णतः चुकीची आहे. शेतकऱ्यांना त्याचा एकही रुपया मिळालेला नाही, म्हणून शेतकरी या सरकारवर बी नाराज आहेत. विमा कंपन्या ट्रिगरचे ह्याचे सगळे सर्वेचे ह्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत, म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी विमा भरलेला नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. कॅबिनेट बैठकीपूर्वीच शिवसेनेचा प्री कॅबिनेट बैठक जी आहे ती पार पडली आहे. शिवसेना मंत्री दादा भुसेंच्या बंगल्यावर शिंदे सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावली आणि मंत्र्यांची ही बैठक होती. भाजप आणि शिवसेनेतील कुरघोडींच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर शिवसेना मंत्र्यांच्या विभागांना वेळेवर आर्थिक निधी उपलब्ध होत नाहीये, या संदर्भात देखील बैठकीत चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत. उदय, काय सांगाल, काय अधिकची अपडेट याबद्दल? राज्यमंत्री बैठक आता मंत्रालयात दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी प्री कॅबिनेट मीटिंग जी आहे ती शिक्षण मंत्री शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावरती सुरू झाली असल्याची माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये विशेषतः भाजप आणि शिवसेनेमधली अद्याप कुरघोडी जी आहे त्या संपलेल्या नाहीत. उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो की नवी मुंबईतल्या एकूण क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी घेतलेली भूमिका ही कुठेतरी वादात सापडलेली आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष जो आहे नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांना आर्थिक निधी जो आहे तो वेळेवरती उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांच्या विभागातील अनेक विकास कामं जी आहे ती प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. या बैठकीनंतर प्रत्यक्षात जेव्हा कॅबिनेट मिटिंग मंत्रालयात सुरू होईल त्यावेळेला हे सर्व मुद्दे जे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांचे सर्व या बैठकीत उपस्थित करणार असल्याची देखील माहिती मिळते. निश्चितच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.